नमस्कार, मी भूषण भरत बांदिवडेकर, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचा तालुका संपर्क प्रमुख या नात्याने मी तुमचे सर्वांचेच अभिनंदन आणि आभार मानू इच्छितो। मागच्या वेळी केलेल्या आंदोलनामुळे जो काय बदल घडलेला आहे तो तुमच्या समोरच आहे। आज रेल्वे टर्मिनसचे सुशोभीकरण झालेलं आहे आणि आत्ताच नुकतेच नामदार माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणजीराव राणे, पालकमंत्री रविदादा चव्हाण, तसेच आमचे स्थानिक आमदार शिक्षण मंत्री श्री दीपकभाई केसरकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते तो उद्घाटन सोहळा पार पडला। आम्हाला खूपच आनंद झाला। तसेच मी PWDचे केणी साहेबांचा देखील आभार मानू इच्छितो। त्यांनी आमच्या सांगितलेल्या सर्व मागण्या किंवा ते जे काही बदल होते ते सगळे मान्य केले आणि त्याप्रमाणेच त्यांनी ते पूर्ण काम केलेलं आहे। आता महत्त्वाचं असे की उद्या 15 ऑगस्ट ह्या दिवशी उद्या घंटानाद आंदोलन रेल्वे टर्मिनस येथे आपण करत आहोत। रेल्वे टर्मिनसच्या इतर मागण्या आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाहीत, जसं रेल्वे टर्मिनसचे फेज 2 चे काम पूर्ण झालेले नाही आहे। आपल्याकडे रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये प्रवासी जे आपले आहेत त्यांच्यासाठी शेड नाही आहे। त्या शेडप्रमाणेच लांब पल्ल्याच्या आपल्या गाड्या ज्या आहेत ते थांबत नाही आहेत। तिलारी धरणाचं जे पाणी आहे ते अजून आपल्या टर्मिनसला पोहोचलेलं नाही आहे। त्याचबरोबर ST ने प्रवास करणाऱ्यांचे देखील हाल होत आहेत। जसं आता सावंतवाडी वेंगुर्ला जी गाडी आहे ती रेल्वे स्टेशन मार्गे जात नाही आहे आणि असे जे काही आमच्या अडचणी आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण सरकारला जाग येण्यासाठी आणि प्रशासनाने त्याची दखल घेण्यासाठी उद्या घंटानाद आंदोलन करत आहोत। तर माझी सर्वांना विनंती आहे की मागच्या वेळीसारखंच तुम्ही यावेळी सुद्धा आम्हाला बहुसंख्येने तिकडे उपस्थिती दर्शवून पाठिंबा द्यावा आणि ते घंटानाद आंदोलन सक्सेसफुल, निर्विवाद आणि शांततेने हे पार पडावे हीच माझी तुम्हाला विनंती राहील। धन्यवाद।